सगळ्यांचा वेळ येतो, आपला आपला वेळ येतो आणि त्या वेळेपुरते लोक ते त्यांचं चांगलं काम करतात. पण तुम्ही जरी ॲव्हरेज लुकचे जरी असाल तरी तुम्ही पण ॲट्रॅक्टिव्ह दिसायला चालू होतात. तुमचे लुक्स तुमच्या परसिव्ड व्हॅल्यूला मॅच व्हायला स्टार्ट होतात आणि तुम्ही पण भारी दिसायला चालू होतात. म्हणून स्वतःला कमी समजू नका. एक रिसर्च आहे का डॉक्टरने असंच रिसर्च केलं आहे की जे लोक मरायला आलेत त्यांना ते लोक विचारतात लाईफचे 3 हे काय पॉझिटिव्ह पॉईंट काय आणि 3 निगेटिव्ह पॉईंट काय लाईफला घेऊन. तर त्यातला एक रिग्रेट कॉमन होता भाई की तो हा रिग्रेट घेऊन कधीच नका मरू भाई. आत्ताच अलर्ट करतोय. काय बोलतो भाई, बरोबर की नाही? डेंजर आणि डेंजर लेवलचा माइंडसेट आहे बा. फिल्टर ठेवूच नका रे. अनफिल्टर्ड राहा आणि जगा. हा बघा, जोकला पण फिल्टर नाही ठेवत. ही फिलॉसॉफी घेऊन चालणारे आपले श्री 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 सुमित दवटे सर. 2 शब्द. अशी इंट्रो द्यायची होती. माझा एक मित्र आहे सुमित दवटे नावाचा आणि त्याच्यासारखा डेंजर आणि त्याच्यापेक्षा हुशार माणूस मी आत्तापर्यंत नाही बघितला. कारण की त्याची एक फिलॉसॉफी आहे. त्याची फिलॉसॉफी ही आहे, सगळ्यांचा वेळ येतो, आपला आपला वेळ येतो आणि त्या वेळेपुरते लोक ते त्यांचं चांगलं काम करतात. पण सुमितचं मला एक गोष्ट आवडते, ते म्हणजे की तो वेळेसाठी थांबत नाही. तो त्याची वेळ स्वतः बनवतो. म्हणून तो हे घड्याळ घालतो जे बंद आहे. कारण की वेळच दिसली नाही तर चांगली आहे की वाईट ही कळणार नाही आणि जी पण वेळ आहे ती आपण आपली चांगलीच बनवू शकतो. ही फिलॉसॉफी घेऊन चालणारे आपले श्री 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 सुमित दवटे सर. 2 शब्द. अशी इंट्रो द्यायची होती. थँक्यू. सीन असं आहे भाई, ती चार्जिंगच नव्हतं घड्याला. माझं काय असं नाही आहे की बंद घड्या घेऊन फिरलो पाहिजे. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. जे बोलला ते खरं आहे भाई. दिवे आपण बनवायची, तेच सीन आहे की मग वेळ बघून काम नाही करायचं. जर वेळ बनवायची असेल मग वेळ बघून मगाशी सांगायला विसरलो की तुम्ही जेव्हा डेट बेडला असाल, तुमच्या लाईफच्या लास्ट स्टेजला असाल आणि तुम्हाला सगळी लाईफ जेव्हा रिकॅप होत असणार तेव्हा तुम्ही त्या बेडवर या रिग्रेट घेऊन नका मरू. कारण एक रिसर्च आहे का डॉक्टरने असंच रिसर्च केलं आहे की ते तुम्ही गुगल करून बघा की जे लोक मरायला आलेत त्यांना ते लोक विचारतात लाईफचे 3 हे काय पॉझिटिव्ह पॉईंट काय आणि 3 निगेटिव्ह पॉईंट काय लाईफला घेऊन. तर त्यातला एक रिग्रेट कॉमन होता भाई की मी माझा पॅशन फॉलो नाही केला यार आणि माझ्या आता अंगात ताकद नाही राहिली आहे ते सगळं करायला. जर मी जवानीमध्ये माझं ह्या सगळ्याचा विचार न करता मला जे हवं आहे ते मी केलं असतं ना, कदाचित आज मी खुशी खुशी मरत असतो. हा रिग्रेट घेऊन कधीच नका मरू भाई. आत्ताच अलर्ट करतोय तर अलर्ट व्हा बाय सगळ्यांनी. गाईज, माझी पर्सनल एक फिलॉसॉफी आहे आणि त्या फिलॉसॉफीने चालतो आणि ती फक्त फिलॉसॉफी नसून ती एक न्यूरोलॉजिकल सायकोलॉजीसुद्धा आहे. ती म्हणजे की काही सिरियसली घेऊ नका. डोंट गिव्ह अ फक. आणि त्यामुळे तुम्ही फ्री राहतात. तुमचा माइंड सर्वायवल मोडवरून निघून क्रिएटिव्ह मोडवर आणि प्रोडक्टिव्ह मोडवर जातो, परफॉर्मन्स मोडवर जातो. आणि परफॉर्मन्स मोडवर असल्यावर तुम्हाला माहिती आहे एकदा तुम्हाला तुमच्या ब्रेनची ताकद कळाली तर तुम्ही हे सगळं आपसुकच कराल. सो त्यामुळे डोंट गिव्ह अ फक. मजेत राहा, मजा करा, काही सिरियसली घेऊ नका. जे हवं ते करा, सिरियसली काय घेऊ नको. बाकी काय आपलं काय, खा पी मस्त मजा कर, हलव बिलव जरा, डोकं हलव, काम कर. हलव म्हटल्यावर ते येते ना डोक्यात खानेरडे. तुमचा डोकं अजून परफॉर्मन्स मोडवर गेलंच नाही. नाद करू नका आणि लक्षात ठेवा फक्त मी 2 म्हणतात 2. तुम्ही हा माईक बघता, तुम्हाला वाटलं असेल की हे काय आहे, तर हा फिल्टर आहे भाई. हा फिल्टर काढला तर होता अनफिल्टर. आपण यासाठी तर हे सगळं खटाटोप केली आहे की अनफिल्टर्ड राहील सगळं. काय बोलतो भाई, बरोबर की नाही? डेंजर आणि डेंजर लेवलचा माइंडसेट आहे. फिल्टर ठेवूच नका रे. अनफिल्टर्ड राहा आणि जगा. हा बघा, जोकला पण फिल्टर नाही ठेवत. आयुष्यात असेच राहा भाई. जेवढे रिअल राहाल ना तेवढे लोकांना तुम्ही अप्रोच व्हाल. रिअल राहायला शिका.
गाईज अनफिल्टर्ड जेवढे पण फॅमिली मेंबर्स आहेत सगळे जे आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आपल्याला ह्याच्या पुढे जायचं आहे. हा जो कॉन्टेंट आम्ही स्टार्ट केला जसा सुचत होता तसा, पण ह्याला कुठेतरी शेप द्यायचा आहे पुढे जाऊन. आणि हा शेप आम्हाला असं वाटतं आहे, आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं आहे की हा शेप कुठेतरी पॉडकास्ट साईडला जातो आहे. तो पण बंद रूम्समध्ये नसून तर एक ओपन ग्राउंडवाला आउटडोअर पॉडकास्ट आहे. त्याच्यामध्ये भरपूर मजा मस्ती आहेत, गमती शमती आहेत. जसं की आपला टॉपिक आहे आपला जो पॉप कल्चर आणि ओव्हरऑल यूथ, अनफिल्टर्ड यूथ. सो त्या हिशोबाने असं वाटतं मला की हा तिथे कुठेतरी जातो आहे. आणि फक्त मराठीत नाही तर आपल्याला बरीच बाकीची ऑडियन्स पण ग्रॅब करायची आहे, कारण की कॉन्टेंट हा फक्त लँग्वेज पुरता बॅरियर नसावा असं मला वाटतं. कॉन्टेंट आहे आणि सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे. मग तो कोणत्याही भाषेत असो, तो डिलिव्हर सगळ्यांपर्यंत झाला पाहिजे. ती फिलिंग सगळ्यांपर्यंत डिलिव्हर झाली पाहिजे, ती इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत डिलिव्हर झालेली पाहिजे. सो आपण ट्राय करूया की थोडेफार आपण हिंदीवाले पण कॉन्टेंट बनवू आणि ओव्हरऑल एक कम्युनिटी बिल्ड करू अनफिल्टर्ड यूथची. आणि हाच मोटिव्ह आहे, हाच गोल आहे. रिमेंबर दॅट. आणि थँक्यू. असंच बसल्या बसल्या एक गोष्ट डोक्यात आली की स्वतःला ना कधी कमी नका समजू. तुम्ही स्वतःला जर वाईट बोलाल ना की मी असाच आहे रे, मी नाही चांगला दिसत, लई झाट आहे, असं नका बोलू. मस्तीत पण नका बोलू. जे काय ना एनर्जी कॅरी होते. तुम्ही आज एवढे गुड लुकिंग आहात कारण तुम्ही स्वतःला बोलता की मी छान दिसतो. तुम्ही जर लहानपणापासून स्वतःला बोलता की मी नाही छान दिसत यार, मग तुम्ही नाहीच छान दिसत यार. मग स्वतःला तसंच बनवा जसं तुम्ही बोलता ना, तसंच आपण घडत जातो भाई. दुसऱ्यांबद्दल पण पॉझिटिव्ह बोला कायम. टफ सिच्युएशनमध्ये पण पॉझिटिव्हिटी असते, ती शोधून काढा. नक्कीच ग्रो व्हाल. तर गाईज पर्सनॅलिटी बनवा. विषय असा आहे की ब्रेन जो आहे तो गोष्टी लक्षात ठेवतो कारण की त्याला काहीतरी फील होतं. इमोशन विदाऊट ब्रेन काही काम नाही करत आणि आपले जे न्यूरॉन्स आहेत ते तसेच वर्क करतात. सो तुम्हाला काही बघितल्यानंतर तुम्हाला काहीतरी फील होतं आणि फील व्हायची गोष्ट नाही, तर तुम्हाला ब्रेन बरोबर फील करून देणार. काही ना काहीतरी त्याला परसिव्ड इमोशन, व्हॅल्यू, फिलिंग ॲड करणार, एक्सपिरियन्स ॲड करणार, ज्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहतील. आणि असंच असतं सगळ्यांसोबत. तर तुम्ही जरी ॲव्हरेज लुकचे जरी असाल तरी तुम्ही जर जेव्हा तुमच्या गोष्टींवर जेव्हा काम कराल, तुमच्या पर्सनॅलिटीवर काम कराल, तुमच्या वर्कवर काम कराल ना, तर जेव्हा तुम्हाला बघितल्यानंतर तुम्हाला कामाला बघितल्यानंतर ऑडियन्समध्ये एक परसिव्ड पर्सनॅलिटी आणि परसिव्ड व्हॅल्यू आणि पर्सनल फिलिंग ऑडियन्ससाठी क्रिएट होतं. आणि जो फेस आहे ना तो जेव्हा लार्ज किंवा मोठा होतो ना, तो जेव्हा अपिलिंग असतो ना, तर तुम्ही पण इवन तो तुम्ही जर ॲव्हरेज असाल ना, तुम्ही पण अट्रॅक्टिव्ह दिसायला चालू होतात. तुमचे लुक्स तुमच्या परसिव्ड व्हॅल्यूला मॅच व्हायला स्टार्ट होतात आणि तुम्ही पण भारी दिसायला चालू होतात. म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुमची ऑडियन्ससाठी किंवा इन जनरल तुमच्या लाईफमध्ये तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी तुमची जी परसिव्ड व्हॅल्यू आहे, परसिव्ड इमोशन आहेत, परसिव्ड एक्सपिरियन्सेस आहेत, ते जर तुम्ही ग्रेट बनवले ना, तर तुम्ही खूप जास्त अट्रॅक्टिव्ह व्हायला लागतात. कारण की लोक तुम्हाला फक्त भूषण किंवा फक्त सागर किंवा सुमित म्हणून नाही बघत, तर त्याच्या मागचा तो माणूस, त्याच्या मागची ती पर्सनॅलिटी, ते व्हॅल्यूज, ते एथिक्स आणि ती फिलिंग, ते वर्क एथिकचं ग्रेटनेस हे पुढे येतं आणि ते फिल्टर्ड आउट होऊन तुम्ही एका माणसाला बघता. म्हणून तो माणूस तसा तुम्हाला दिसायला चालू होतो. सो स्वतःवर काम केलं तर सगळं पॉसिबल आहे आणि तुम्हीही मोठेच आहात. फक्त प्रूव्ह करायची बात आहे स्वतःला आणि जगाला. हा माझ्या गळ्यात हेअरबँड आहे आणि हा असा घातला की हेअरबँड वाटतो, असा घातला की चोकर वाटतो. सवय काय सुटत नाही. 2-3 महिने झाले भाई हाच जोक कॅरी होतोय. स्वतःचा ना भाई ब्रेन वॉश करून टाकायचा की मी होणार या लेवलला पोचणार आणि मी डिझर्व करतो. स्वतःला ना आत्तापासून आहे ना तोडू समजायचा की मी ह्यासाठीच बनलोय भाई. मग तुमचा आहे ना पुढचा विजन ओपन होतो. हे सिरियस नाही बोलताय ते पक्षी करत बसतात ना असे. हा जाऊ दे, आपण एंड करूया. ब्लॉग एंड करून टाकूया. बाय.